श्री स्वामी समर्थ. मराठी वर्षातील अत्यंत शुभ असा गुरुपुष्यामृत योग म्हणजे आजचा दिवस आहे. अनेकांनी इच्छा असूनही कामाच्या व्यापामुळे किंवा ऑफिसच्या कामांमुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे दिवसभरात मोठी पूजा अर्चा किंवा सेवा करणं शक्य होत नाही. मग शास्त्रात असं म्हटलंय की गुरुपुष्यामृत योगाचं फळ मिळवण्यासाठी संध्याकाळची वेळ सुद्धा अत्यंत सिद्ध मानली जाते, म्हणजेच प्रदोष काळ. जर तुम्हाला दिवसभर काही जमलंच नाही तर आज संध्याकाळी घरी कामावरून आल्यावरती किंवा घरी संध्याकाळी परत आल्यानंतर तुम्ही 10 ते 15 मिनिटं काढून ही छोटीशी सेवा करा. तीही तुम्हाला संपूर्ण सेवेचं फळ देऊन जाते. घरी आल्यावरती सर्वप्रथम हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचंय. शक्य असल्यास आंघोळ केली तरी सुद्धा चालेल. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं कार्य म्हणजे दीपदान करायचंय. देवापुढे गाईच्या तुपाचा दिवा लावायचाय. तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावा. या दिव्यात चिमूटभर हळद टाका, कारण गुरुग्रहाला पिवळा रंग अतिशय प्रिय असतो. घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला एक दिवा लावायचा आहे. हे लक्ष्मीच्या स्वागतासाठी अत्यंत आवश्यक असतं. हे तुम्हाला दररोज केलं तरी सुद्धा अतिशय शुभ असतं. तुळशीपाशी दिवा लावून मनोभावे नमस्कार करा आणि ही सेवा अवघ्या 2 मिनिटांची आहे, पण यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. आता नामस्मरण. देवासमोर शांतपणे एका आसनावरती बसायचे. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल, अजूनच तुम्हाला काही काम असेल तर 3 माळी तर जप नक्की करायचे तुम्हाला. मग पहिली माळ श्री स्वामी समर्थ हा मंत्र, हा षडाक्षरी मंत्र गुरुतत्वाशी जोडण्यासाठी सर्वोत्तम आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र. नंतर 1 माळ म्हणजे गुरुचा बीजमंत्र आहे, जो आर्थिक प्राप्तीसाठी, आर्थिक प्रगतीसाठी उत्तम मानला जातो. ओम ग्राम ग्रीम ग्रौम सहा गुरुवे नमः हा मंत्र म्हणायचा तुम्हाला आणि श्रीसूक्त पठण करायचं. जर तुम्हाला मंत्रांची माळ जपणं शक्य नसेल तर मोबाईलवर श्रीसूक्त लावून ते शांतपणे एका किंवा एकदा वाचून काढा. यामुळे घरातील दारिद्र्य दूर होण्यास मदत होते. ज्यांना अजिबातच वेळ नाही त्यांच्यासाठी एक सोपा उपाय. आज रात्री झोपण्यापूर्वी दत्त महाराजांच्या प्रतिमेसमोर किंवा स्वामींच्या फोटोसमोर बसून अपराध क्षमापण स्तोत्र म्हणा किंवा मनातल्या मनात तुमची इच्छा बोलून दाखवा आणि फक्त नामस्मरण करा. आजच्या दिवशी देवाला साखर, फुटाणे किंवा गुळाचा खडा तरी नैवेद्य म्हणून नक्की दाखवा. जर शक्य असेल तर हरभऱ्याच्या डाळीचा नैवेद्य दाखवणं अत्यंत शुभ. लक्षात ठेवा, देव भावनेचा भुकेलेला असतो. तुम्ही दिवसभर कामात होतात तरी रात्री मनापासून केलेली 5 मिनिटांची सेवा सुद्धा तुम्हाला या योगाचं पूर्ण फळ देऊन जाते. त्यामुळे वेळ नाही म्हणून निराश होऊ नका. तर ही छोटीशी सेवा आज जोपर्यंत गुरुपुष्यामृताचा योग आहे तोपर्यंत नक्की पूर्ण करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि ही माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत, फॅमिली सोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.